जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। साखर कारखान्यातील रासायनिक पाण्यामुळे शेतात दुष्काळ पडला। शेतकऱ्याने नुकसानीची भरपाई मागितली असता त्याचा अपमान करण्यात आला। शेतकऱ्याने आत्महत्या केली। वास्तविक सोलापूर शहरातील कल्पना नगर अक्कलकोट रोड येथील बसवराज रेवणसिद्ध हिरोळे 47 या शेतकऱ्याचं शेत गोकुळ शुगर मिल धोत्री गावाजवळ आहे। साखर कारखान्याची सर्व घाण पाणी आल्यानं संपूर्ण जमीन नापीक झाली आहे। शेतकरी बसवराज यांच्या शेतात आपल्या शेताची अवस्था पाहून शेतकऱ्याने नुकसानीची भरपाई मागितली असता साखर कारखान्याच्या कामगारांनी त्याचा अपमान केलाय। त्यामुळे कंटाळून शेतकऱ्याने 19 मे 2024 रोजी दुपारी राहत्या घरी गळफास लावून घेतला, अशी माहिती मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी दिली आहे। साखर कारखान्यासाठी ते गल्लीतले बाईसाठी गल्लीतले बाई परवा मारली पहाटे 4 वाजता। बरं ते पोरं भांडण करतात म्हणून आमच्या नवरा मी घाबरला, गप बसला। आमच्या नवरा कसं आहे तर मालकाला माहीतच आहेत की बोरचे। आज काहीच नाही, मला सकाळी सांगून गेले तर मी आज बिर्याणी खाणार आहेत म्हणून। मग खाईल आम्ही लिंगायत आहेत म्हणून मी समोर बसत नाही म्हणून मी ते कोळी मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे जाऊन बसले मी 3 तास। आज मी येस तर हेच घटना घडल्या तर मी आत आले बिंदास। दररोज आमचे घर आहे स्वतः, कसं येते तसंच मी घरात घुसले। मग जा समोरच मी माझ्या भावाला फोन केले लगेच। मी काही नाही बघितलं, मी नुसतं माझ्या नवऱ्यालाच बघितले। माझे दिरावर शक्क आहे तर शेत हडपलंय सगळं। ते मी पण विष पेले होते, माझ्याकडे ते प्रूफ आहेत। मग साखर कारखान्याकडे लई आता 5-6 वर्ष झाले मी फिरायला लागले। मग काय असं मनावरच घेईन साखर कारखान्याला ते गोकुळ शुगर फॅक्टरी। आम्ही स्वतः जाऊन भेटलो, आमदारकडे गेलो, सचिन कल्याणचे मी सांगून सॉल्व करतो म्हणले तर काय केलेच नाही तर दादा सांगितले तर साखर कारखान्याला सॉल्व केले नाही तर आम्हाला न्याय पाहिजे दुसरं। रविकांत बसवराज हिरोळे, बसवराज रेवणसिद्ध हिरोळेचा मी मुलगा आहे, लहान मुलगा आहे मी। आज वडील आले घरी, जेवण वगैरे केले। मी दादा फोन लावला होता, दादाला आणायला गेलतो मी। यायच्या अगोदर पप्पा असं आत्महत्या करून घेतले होते। ह्याच्या मागं मी ते साखर कारखान्यावाल्यांकडे अर्ज वगैरे दिलं 2-3 वेळा। मम्मीला पण घेऊन गेलो मी। मग दादांकडे गेलो, सचिन दादा कल्याण शेट्टी, त्यांना फोन लावून बोलले। त्यांनी म्हणले आम्ही करतो, पाठवून दे त्यांना, आम्ही करतो, तुम्ही काय करू नका म्हणले। त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला जोरजोराने विनाकारण काय पण आडेतिडे बोलले। दत्ता शिंदे तुमचं शेत आहे तिथं, आमच्या शेतात त्यांचं केमिकल पाणी यायला। याच्या अगोदर आम्ही फक्त नुकसान भरपाईसाठी आम्ही मागणी करायला गेलतो। त्यांनी आम्हाला हा म्हणून ढकलले। लास्टला दादांकडे गेलो, सचिन दादा कल्याण शेट्टी, तिथून त्यांनी बोलले त्यांना बोला म्हणून। मग त्यांनी आम्हाला बोलवले फोन करून, दत्ता शिंदे। तिथनं गेल्यावर मग त्यांनी म्हणाले एवढं वर्ष तुम्ही झोपलाव का, एवढं वर्ष कशाला नाही गेलो। ते देवासाहेब, देवा त्यांचं आडनाव माहीत नाही, देवा म्हणून आहे माणूस त्यांचं हाताखालचं, त्यांना बोला म्हणले। त्यांना पण आम्ही त्यांच्या अगोदर बोलला होतो। त्यांनी म्हणले तुमच्या शेतात पीक नाही, काय नाही, ते पूर्ण केमिकलचं पाणी सुटलं, पीकच येणार नाही, पीक कुठनं उगव आम्ही। आणि आमचं खायची पण परिस्थिती पूर्ण बेकार करून ठेवली त्यांनी। घरी आल्यावर कळलं, मी भाऊला आणलो पुण्या नाक्यावरून जाऊन, आणि कामाला जाता MIDC चिंचोळीला, तिथनं याला आणताना कळलं, घरी आल्यावर कळलं मला। संशय तर आता ते साखर कारखाना एक आहे, अजून आता 2-3 आहेत, त्यांचे नाव वगैरे माहीत नाही मला। आमच्या शेतात पाणी सोडत होते त्यांनी केमिकलचं, आणि ज्यांच्या शेतात पाणी सोडलेत ना सगळ्यांना नुकसान भरपाई दिलेत, आम्हालाच फक्त दिले नाहीत। आणि आम्ही पण त्यांना देतो तर द्या, नाही तर सोडा म्हणलो होतो, त्यांनीच आम्हाला वाकडं बोलले। सध्या या शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलाय।